तर ही गाडी शेवटी संभाजीनगरला होती. ही संभाजीनगरहून ही गाडी मी जालन्याला ओढली. तर माझी इच्छा नव्हती की हिंगोलीला जावं. जालन्याची गाडी मी हिंगोलीला घेऊ कशी. तर माझी एक गाडी कमी होती. तर शेवटी विचार केला की एवढाच आनंद मला स्वतःला झालेला. कारण मी जरी दिल्लीत राहत असलो तरी मराठवाड्यामध्ये काय काय चाललंय, काय बातम्या येतात वर्तमानपत्रात, त्या सगळ्या वाचत असतो. आणि त्यामुळं रेल्वेच्या संदर्भातलं सगळ्यात मोठं आंदोलन, जास्त दिवस चालणारं आंदोलन जर कुठं झालं असेल तर मला असं वाटतं ते हिंगोलीमध्ये झालं. आणि गोष्ट खरी आहे की आमचा जिल्हा हा एक तर नवीन झालेला जिल्हा आहे, ही व्यापारी पेठ आहे आणि सगळ्या जिल्ह्यातून राजधानीला जाण्यासाठी गाड्या आहेत, परंतु हिंगोलीतून जाण्यासाठी गाडी नाही. आणि त्यामुळं व्यापारी असू द्या, पत्रकार असू द्या, आमचे सगळे राजकीय सर्व पक्षाचे मित्र असू द्या, यांनी वेळोवेळी हे निवेदन मला दिलं. आमचे हेमंत पाटलाला सांगितले काही गोष्टी त्यांनी सांगितल्या नाही. लोकसभेमध्ये हेमंत पाटील भेटले की रस्ता वाकडा करून जाईल की मामा काही करा की गाडी सुरू करा. काही तांत्रिक अडचणी असतात त्याचा उशीर लागला, परंतु तानाजी मुटकुळे, घुगे साहेब, वरपुते साहेब हे एकदा माझ्याकडे भोकर बनला आणि ते म्हणले आमचे खासदार तुम्हाला बोलत नाही का की खासदाराचं काम आहे ती गाडी चालू केली पाहिजे. तर गजाननराव घुगेला, वरपुते साहेबाला मुटकुळेंनी सांगितले बाबा सतत ते मला म्हणतात, परंतु काही तांत्रिक कारणांमध्ये गाडी चालू होऊ शकत नाही. आणि खरी पोटाची गोष्ट जर सांगायची असेल जवळ तर ही गाडी शेवटी संभाजीनगरला होती. ही संभाजीनगरहून ही गाडी मी जालन्याला ओढली. तर माझी इच्छा नव्हती की हिंगोलीला जावं. जालन्याची गाडी मी हिंगोलीला घेऊ कशी. तर माझी एक गाडी कमी होती. तर शेवटी विचार केला की स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार यांचा खूप आग्रह आहे. तेव्हा मी जरी देशाचा रेल्वे मंत्री असलो, राज्याचा नेता असलो आणि माझ्या जिल्ह्याचा असलो तर मी मराठवाड्याचा बी आणि त्यामुळे मी मराठवाड्याचा विचार केला पाहिजे. आणि मग आमच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून ही रेल्वे गाडी आता आपल्याला सुरू झालेली आहे. मला असं वाटतं ही झाल्याच्या नंतरही आमच्या खासदार महोदयाने, आमदार महोदयाने आणखी काही मागण्या मागितल्या. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मी गेले 35 वर्ष आमदार खासदार आहे आणि गोविंदभाई सराफांच्या नेतृत्वामध्ये आम्ही रेल्वेचे काही प्रश्न घेऊन मराठवाड्याचे आंदोलन केले. आणि आंदोलनाचे प्रमुख मुद्दे आमचे काय होते तर त्या काळात ब्रॉडगेज लाईन झालीच पाहिजे. कारण आपण छोटी लाईन होती, मनमा टोपराव लागायचं, रेल्वे बदलावं लागायचं, रिझर्वेशन नसायचं. मी आमदार असताना हे आलो त्या केशव धोंडे झाले, या लाईनवर सगळे आमदार झाले. लाईन बदलावं लागायची, रिझर्वेशन भेटत नव्हतं, त्यावर ब्रॉडगेज लाईन झाली. नंतर आमच्या मागण्या बदलल्या आणि आमची मागणी झाली की आमचं रेल्वेचं विलीनीकरण झालं पाहिजे. आमच्या रेल्वेला 2 ठिकाणी पीट लाईन झाली पाहिजे. आमचं इलेक्ट्रिफिकेशन झालं पाहिजे. या प्रामुख्यानं मागण्या आमच्या राहिल्या. परंतु आम्ही इथं 25 वर्ष खासदार आहे. 25 वर्ष या मागण्या मागून सुद्धा त्या आम्ही पूर्ण करू शकलो नाही. परंतु आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं केंद्रामध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मला रेल्वेचं राज्यमंत्रीपद दिलं आणि ती जबाबदारी ऑटोमॅटिक माझ्यावर येऊन पडली की तर मी ज्या कामासाठी मोठे आंदोलन करीत होतो ते जर आता माझ्याकडून झाला नाही तर काही दिवसांनी लोक म्हणतील की त्यांचा काही उपयोग नाही. आणि मग रेल्वे मंत्री झाल्यावर सगळ्यात पहिलं काम जर आम्ही काय केलं असेल तर मनमाडपासून तर परभणीपर्यंत आता मुखेडपर्यंत रेल्वेचं दुसरीकरण करायचं. परंतु दुसरीकरण करत असताना पहिला मुद्दा आहे की आम्ही जर एखाद्या कामावर बजेट ठेवायचं असेल तर मंत्र्याला केवळ 1000 कोटी त्यांचं काम स्वतःच्या अधिकारात करता येतं.
पण 1000 कोटीच्या वर जर काम करायचं असेल तर मग ते नीती आयोगाकडे जातं, ते फायनान्सकडे जातं आणि मग कॅबिनेटकडे जातं. एकदा आमच्या हातातून पुढे गेलं काय होईल या मागे सांगता येत नाही. आणि मी आणि आमचे मंत्री अश्विनी वैष्णव, मी त्यांना सांगितलं मी मराठवाड्याचा आहे, आम्हाला ड्युरीकरण झालंच पाहिजे. आणि आमचा अधिकार 1000 कोटीचा आहे. किंवा मनमाडपासून तर संभाजीनगरपर्यंत या वर्षी आम्ही 1000 कोटी रुपये ड्युरीकरणा दिले. तसं टेंडर निघलं, पुढच्या महिन्यामध्ये काम सुद्धा सुरू होणार ड्युरीकरण. आता तुम्ही आता म्हणता तिथपर्यंत झालं, पण मराठवाड्याचा विचार करते फार शेवटपर्यंत व्हायला पाहिजे. पुढच्या कामाला सुद्धा सर्वेला पैसे उपलब्ध करून दिले. जसे जिल्हा परिषदेमध्ये बीएमसीमध्ये कामाचे कुठे काम करत असतं तसं एक पूर्ण झाला. दुसऱ्या कामाला सुद्धा आम्ही पैसे उपलब्ध करून दिले. ड्युरीकरण होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन झालं पाहिजे. देशामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये अनेक नवीन गोष्टी रेल्वेच्या मध्ये झाल्या आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर वंदे भारत रेल्वे या आपल्या देशामध्ये आपल्या देशाच्या बनावटीच्या सुरू आहे. मला असं वाटतं की एकदा होत नाही. एकदा वंदे भारत रेल्वेमध्ये आपण बसून पाहिले पाहिजे की वंदे भारत रेल्वेतून या रेल्वेत काय फरक आहे. विमानामध्ये जेवढ्या सोयी आहे तेवढ्या साऱ्या सोयी वंदे भारत ट्रेनमध्ये सुद्धा आहे. आता देशात मी रेल्वे मंत्री म्हणून वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाला राहिलो, पण मराठवाड्यामध्ये वंदे भारत ट्रेन नाही. आणि मराठवाड्यात जर वंदे भारत ट्रेन सोडायची असेल तर त्याला पहिलं काम आहे इलेक्ट्रिफिकेशन असलं पाहिजे की डिझेलवर चालत नाही. आणि म्हणून मराठवाड्यातलं सगळं इलेक्ट्रिफिकेशन तुमच्यासह हे सारं इलेक्ट्रिफिकेशन सुरू केलं. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की मार्च 2023 पर्यंत आपल्याला विद्युतीकरण पूर्ण करायचं.